प्रणय एक नितांत सुंदर निसर्गाचं वरदान. प्रणय या एकाच शब्दाभोवती नवरा बायकोच्या नात्याची सुंदर वीण विणलेली असते, पण कधी कधी ही वीण त्रयस्थ व्यक्तीसाठी उसवली जाते आणि त्यातून संसाररूपी चादरीचे धागे उसवायला सुरुवात होते. अशीच काहीशी घटना सांगली जिल्ह्यात देखील झाली आहे. सांगलीच्या विटा शहरातील सुतारकी मळ्यातील ते भाड्याचं घर. त्या घरात अविनाश लोटके आपल्या पत्नी काजल सोबत राहत होता. दोघांचंही ते लव्ह मॅरेज होतं. त्यांचा संसार राजा राणीच्या संसारासारखा चालला होता, पण या संसारात एंट्री झाली एका तृतीयपंथीयाची आणि या राजा राणीच्या संसाराला दृष्ट लागली. या तृतीयपंथीयाच्या प्रेमापोटी, हव्यासापोटी अविनाशनं असं काही केलं की संपूर्ण विटा शहर दुःखात बुडून गेलं. लैला मजनू बनून लव्ह मॅरेज केलेल्या त्या दोघांच्या संसारात तृतीयपंथी रूपी तिसऱ्याची एंट्री झाली आणि असं काही घडून गेलं ज्यामुळे त्यांचं लहान लेकरू रस्त्यावर आलं. नक्की काय झालं विट्यामध्ये सगळं समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. विटा शहर शहरीकरणाचं गंध लागलेलं पण गावखेड्याची कूस न सोडलेलं विटा. विटा तसं शहर तर आहे, पण गावकुसातल्या मातीची ऊब अजूनही इथं टिकून आहे. या विट्यातच अविनाश लोटके राहत होता. अविनाश स्थानिक गॅस एजन्सीच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करायचा. हे काम करत असतानाच अविनाशची नजर विट्यातीलच काजलवर पडली. दोघांच्या नजरानजर झाली. अविनाशच्या नजरेत काजलला प्रेम दिसलं. तिनं त्याचा स्वीकार केला. दोघंही पुढे सरकले. ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. यावेळी काजल आपल्या मावशीकडं दीपाली साठेच्या घरी राहत होती. काजलचे कुटुंबीय मुंबईत राहायचे. पुढे काजल आणि अविनाशनं लग्नाचा निर्णय घेतला. त्यांनी लग्न केलं. अविनाश हा तसा दिसायला अगदीच देखणा आणि राजबिंडा. गोरापान वर्ण, फिल्मी स्टाईल केसांचा झुपका, ओठांवर बॉक्स मिशी, अगदी पाहता क्षणी कोणीही प्रेमात पडावं असं त्याचं रूप. यामुळंच काजल कुठे ना कुठे अविनाशकडे आकर्षित झाली होती. पुढे दोघांनी लग्न केलं आणि विट्यातल्या सुतारकी मळ्यात भाड्याचं घर घेऊन राहू लागले. दोघांनीही एकमेकांना शेवटच्या श्वासापर्यंत जपण्याचं वचन दिलं. अविनाश काजलवर जीव ओवाळून टाकत होता. काजल देखील अविनाशचा शब्द झेलत होती. लग्नाला काही दिवस झाले. अविनाश आणि काजलच्या संसारावर नवीन पाऊलखुणा उमटण्याची चाहूल लागली. काजलला दिवस गेले. अविनाश खुश झाला. अविनाश काजलला यावेळी तळ हातावरच्या फोडासारखं जपत होता. 9 महिने पूर्ण झाले आणि काजलनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. पण या कालावधीतच एक गोष्ट काजलच्या पाठीमागे घडत होती. अविनाश एका तृतीयपंथीयाच्या संपर्कात आला. त्या दोघांची ओळख झाली. पत्नी गर्भवती असल्यानं अविनाश असाही शारीरिक संबंधांना असूसलेला होता. त्या तृतीयपंथीयानं अविनाशला होकारार्थी सिग्नल दिला आणि त्या दोघांच्यात असं काही घडलं ज्यानं काजलच्या विश्वासाला सुरुंग लागला. ही गोष्ट काजलच्या ध्यानीही नव्हती. मूल झाल्यावर काजल त्यात गुंतून गेली. तोपर्यंत अविनाश त्या तृतीयपंथीयासोबत शरीर संबंधांच्या बाबतीत इतका पुढे गेलेला की त्याला त्याची चटक लागली. अविनाश रोज संध्याकाळी त्या तृतीयपंथीयाकडे जाऊ लागला. हळूहळू त्याला तृतीयपंथीयाकडून मिळणारं सुख हवंसं वाटू लागलं. त्याला काजल शारीरिक सुखासाठी नको वाटत होती. काजलला हळूहळू आपल्या नवऱ्यावर संशय येऊ लागला. काजलनं त्याच्यावर पाळीत ठेवली आणि तिला धक्का बसला. आपला नवरा एका तृतीयपंथीयाच्या नादी लागलाय हे काजलला सहन झालं नाही. यावरून तिनं अविनाशला जाब विचारला. रंगे हात सापडल्यानं अविनाशनं आपल्या भात्यातलं अस्त्र काढलं. त्यानं काजलच्या चारित्र्यावरच संशय घ्यायला सुरुवात केली आणि या संशयातून त्यानं काजलला मारहाण केली. पुढे तर थोड्या दिवसांनी हा एपिसोड रिपीट टेलिकास्ट होऊ लागला. पण काजलनं लव्ह मॅरेज केलेलं, तिचं अविनाशवर प्रेम होतं. तो आज ना उद्या सुधारेल या आशेवरती दिवस काढत होती. अशातच 13 एप्रिल 2026 उजाडलं. स्थानिक अष्टमीची यात्रा होती. अविनाश काजल आणि मुलाला घेऊन यात्रा पाहायला गेला. फिरून झाल्यावर ते तिघेही घरी आले. रात्र चढत होती. आज आपला नवरा आपल्या सोबत आहे, आपल्या मुलासोबत आहे. ही गोष्ट काजलला सुखावणारी ठरली.
तृतीयपंथीयाच्या नादाला लागल्यापासून अविनाशनं काजलपासून अंतर ठेवायला सुरुवात केलेली. तो तिच्यापासून फटकून राहत होता. आपला नवरा आज खूप वेळ आपल्या सोबत आहे या विचारानं काजलचं मन नाचू लागलं, फुलपाखरासारखं बागडू लागलं. या आनंदातच तिनं अविनाश जवळ शरीर सुखाची इच्छा व्यक्त केली. पण अविनाशला तोपर्यंत त्या तृतीयपंथीयासोबतच्या सुखाची अशी चटक लागली होती की आता तृतीयपंथीयाशिवाय दुसरं कोणीच नको हे त्यानं ठरवलेलं. मग त्यानं पुन्हा एकदा काजलच्या चारित्र्यावर संशय घेत तुझं कुठेतरी लफडं चालू आहे असं म्हणत वाद घालायला सुरुवात केली. रात्र पुढे सरकली, वाद वाढत होता आणि अशातच अविनाशनं काजलच्या डोक्यात एक घाव घातला. एका घावातच काजल निश्चित पडली. त्या घावानं काजलच्या डोक्यातून रक्ताचे शिंतोडे भिंतीवर उडाले. ते शिंतोडे फक्त रक्ताचे नव्हते तर काजलच्या विश्वासाचे देखील होते. अविनाशला थोड्या वेळानं आपण काय केलं याची जाणीव झाली. तोपर्यंत पहाटेचे 4 वाजले. आपल्या मुलाला घेऊन अविनाश आपल्या मित्राच्या घरी गेला आणि त्याला म्हटला की काजल कुठेतरी निघून गेलीये, मी तिला शोधतो, तोपर्यंत तू मुलाला सांभाळ. मित्राकडे मुलाला ठेवून अविनाश तेथून निघून गेला. दिवस उजाडला तरी अविनाश माघारी येईना, म्हणून अविनाशच्या मित्रानं त्याच्या घरच्यांना फोन करून याबाबत कल्पना दिली. तोपर्यंत काजलच्या घरचे काजलला फोन लावत होते, मात्र ती फोन उचलत नव्हती. म्हणून तिची मावशी दीपाली साठे काजलच्या खोलीवर गेली, पण दार उघडताच तिच्या पायाखालची जमीन हादरली. पुढे काजल रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. घाबरून तिच्या मावशीनं ही बातमी आपल्या नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी पोलिसांना बोलवलं. घटनास्थळी पोलीस पोहोचले. काजलचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि आजूबाजूला दिसणाऱ्या खुणांवरून त्यांनी तपासाला सुरुवात केली. सर्वात अगोदर त्यांनी संशयित म्हणून अविनाशच्या विरोधातच गुन्हा दाखल केला. आपली सूत्र हलवत पोलिसांनी अविनाशला अटक केली. मात्र या घटनेनं विटा शहरासह संपूर्ण सांगलीमध्ये एक चर्चा चालू झाली. ती म्हणजे इतकी सुंदर बायको असताना अविनाशला त्या तृतीयपंथीयामध्ये असं काय दिसलं. अविनाशच्या अनैसर्गिक संबंधांच्या हव्यासा पोटी त्यानं आपल्या पत्नीचा जीव घेऊन आपला संसार तर उघड्यावरच आणला, पण आपल्या लहान मुलाच्या डोक्यावरील आईबापाचं छप्पर देखील त्यानं हिसकावून घेतलं. या घटनेबाबत तुमची मतं काय आहेत मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.